नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ना जरा थोडा वेगळाच आहे, कारण का आज मी आपल्या सेंटरच्या बाबत पण थोडंसं तुम्हाला माहिती देणार आहे. तर अगोदर मला एक सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता, मला नक्कीच कमेंट करा. कारण का माझ्या गावाच्या जवळ जर आसपास असेल ना एक 30-35 किलोमीटर अंतरावर, तर तुम्हाला सेंटर घेण्याची संधी आहे बरं का. ज्यांना कुणाला जर जवळ आसपास असेल आणि त्यांना जर सेंटर घ्यायची इच्छा असेल तर मी नक्कीच सरांचा नंबर देईन आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि तुम्हाला सेंटर घ्यायची इच्छा जर असेल तर सेंटर घेऊ शकता. आता सेंटरचं फायदा तुम्हाला सांगते मी. आपल्याला सेंटर चालकाला 1 रुपया कमिशन देतात 1 लिटरला. मग आपल्या सेंटरवर आपलं दूध किती जातं आहे, समजा 1000 जातं आहे, 2000 लिटर जातं आहे किंवा 100 लिटर जातं आहे, ही आपला प्रश्न झाला. आणि दुसरी गोष्ट, दिवाळी बोनस सभासदांसाठी 50 पैसे. तर कोणाचा जरी असा असेल ना गायींचा व्यवसाय, तर सेंटर घेणाऱ्याला खरंच ही संधी छान आहे बरं का. तर शिवप्रसाद दूध संघ दहेगावला त्यांची संस्था आहे. तर त्यांच्या जवळजवळ एक 100 गाड्या येत्या दूध गोळा करायला आणि खूप छान हे देतात, ती सर्विस देतात आपल्याला. मशीन आपली खराब झाली दुरुस्त करून देते ती. कुठलाही प्रॉब्लेम असू दे आपला, तर ती लगेच आपला प्रॉब्लेम सॉल्व करते ती. आणि पेमेंटची तर काहीच अडचण नाही, 10 दिवसाला ऑनलाईन पेमेंट आपल्या खात्यावरती जमा होणार. तर आम्ही आज का तुम्हाला हा व्हिडिओमध्येही सांगितलं की आज मला ना त्यांचा कॉल आलेला आणि कॉल करून त्यांनी आम्हाला फोटो मागितला की ताई मॅडम तुमचा फोटो द्या. म्हणलं काय कशासाठी, तर तुमच्या सेंटरला ना बॅनर बनवायचा आहे आणि त्या बॅनरचा ना फोटो द्या. तर मला खरंच खूप छान वाटलं आणि म्हणलं आपल्यासारखंच जे आपले दूध उत्पादक शेतकरी जे असतील ना, त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरंच सुवर्ण संधी आहे बरं का ही. तर मला खरंच नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि ह्या संधीचा लाभ घ्या. तर छोटा मोठा व्यवसाय असतो आपला, दूध व्यवसाय असतो आणि ह्यातनं आपल्याला तेवढाच 1 रुपया आधार, म्हणजेच दिवसाला बघा तुम्ही. आता माझं ना दिवसाचं 120 रुपये मला भेटते. तर माझं असं दररोज दिवसाला 120, 10 दिवसाचा तुम्हीच हिशोब करा किती होते तर ती. तर खरंच खूप छान वाटलं, म्हणून म्हणलं आपल्या फॅमिलीला पण सांगावं. जवळ आसपास कोण असेल सेंटर घेण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट ना, ही पाण्याच्या टाक्या लाईट आहे तोपर्यंतच भरून घेतल्या त्या अशा. तर म्हणलं ही पण दाखवावं आज तुम्हाला. थोडंसं मुक्त गोट्याचं पण सांगेन मी, नक्कीच व्हिडिओ बनवीन. आणि मुक्त गोटा खरंच असावा बरं का. का तर मुक्त गोट्यात बघा गाई मुक्त संचार करते त्या, पाणी पेते त्यांना तहान लागल त्यावेळेस आणि एकदम मुक्तमध्ये राहते त्या. आणि खरंच दुधाला पण एवढा रिझल्ट चांगला आहे ना मुक्त गोट्यात, की गाईंचं दूध वाढतं 100% गाईंचं दूध वाढतं. कारण का माझं जाळी करायच्या अगोदर ना बंदिस्तच होतं, कारण का जाळी खराब झालेली आणि ती व्यवस्थित नव्हती. मग गाई बाहेर तोंड काढायच्या, बाहेर निघायच्या, म्हणून मी बंदिस्तच होतं माझं. तर आता ज्यावेळेस मुक्त गोटा केला आहे ना, तेव्हापासून बघा तुम्ही खरंच माझ्या तर गोट्यावर जवळजवळ 15 ते 17-18 लिटरचा फरक पडला एका दिवसाचा. तर मुक्त संचाचा हा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जास्त तिथं काम करायचं नाही. गायींना पाणी पाजायला कमीत कमी एवढ्या गायींना ना 1 तास तरी जाणार पाणी प्यायला. आणि दुसरी गोष्ट, शेण टाकायचं. शेण आता मी टाकते म्हणून सोडा, पण शेण पण नाही मुक्त गोट्यात टाकायचं. ही 2 कामं एकदम महत्त्वाची आणि मोठी असतात, पण ती आपली वाचते ती, म्हणून मुक्त गोट्याचा हा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली गाय निरोगी राहते, आजारी पडत नाही, गायींना जास्त धुवावंसुद्धा लागत नाही.
मी जवळजवळ 2 महिने 3 महिने झालं तरीसुद्धा गाय कधीच धुत नाही, कारण का स्वच्छ असते त्या. फक्त एक गाय त्यातली थोडीशी अशी शेणात बसती म्हणून. नाहीतर बघा गाय तुम्हाला मी दररोज व्हिडिओमध्ये गायच दाखवते तर किती स्वच्छ गाय आहे त्या. आणि मुक्त गोट्याचा खरंच हा फायदा आहे बरं का. तर ज्यांना होता होईल एवढं तुम्ही मुक्त गोटा करण्याचाच प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काम वाचवा, आपल्याला कष्ट. ही फक्त एकच गाय आहे ना ती शेणात बसण्या, तर बाकी सगळ्या गायी स्वच्छ आहे त्या. आणि आपल्याला कष्ट वाचवायचं आहे आपलं. आणि मजूर तर बाहेरचा ना अजिबात लावायचा नाही, स्वतः करायचं. स्वतः केलं ना मग स्वतः केल्यावर बघा तुम्ही आपल्याला फायदा पूर्ण आपल्याला राहतो. बाहेर आपलं पैसे वेस्ट तिथं पण जात नाही. तर स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवायची. आणि नंतर ना सवय एकदा जर लागली ना गायींना अशी मुक्त संचार फिरायची, तर बघा त्यांना बांधून परत नको वाटतं. आणि आपल्याला पण बांधून ठेवू वाटत नाही. गाई कधी एकदा मोकळ्या, फक्त सकाळी 1 तास 1.5 तास बांधून असते त्या, आणि संध्याकाळी धारा काढून वैरण खाईपर्यंत 1 तास 1.5 तास बांधून असते त्या. नंतर 24 तास अशा मुक्तमध्ये गायी माझ्या फिरते त्या. आणि एकदम निरोगी, डॉक्टरचा खर्च नाही आणि आजारी गाय अजिबात पडत नाही. फक्त वेल्यावरच तेवढं, मग तेवढं थोडंसं असतंच, पण जास्त माझा डॉक्टरचा खर्च तर अजिबात नसतो. आणि एकदम निरोगी गाय असते त्या. आणि महत्त्वाची